आता वाजले गुड आफ्टरनून आहे आता 12 वाजून 39 मिनिटं झाले. मी जस्ट गावातून दळण आणायला गेलो तेव्हा तिथून हे पुदिन्याचं झाड आणलेलं आहे. ते आपण आज रानात लावणार आहे. तर चला इथं एक निळा घ्यायचं आहे आपल्याला. कोळपा सॉरी खुरपा जस्ट चला. खूप राडा झालेला आहे पावसामुळे. हो आजचा ब्लॉग असंच चालू आहे. आता हे झाड आपण घासाच्या साऱ्यात लावून देऊ म्हणजे लवकर उगवल. घासाचा दांडात लावायचं म्हणजे आपल्याला तिथं जास्त पाणी लावावं लागेल. दाखव हा घास आहे आमचा. ओके पुढं लावा आता. मला वाटतंय इथं लावा. इथं थोडासा खड्डा घेऊ. खड्डाच बोलता येईल त्याला आता. फायनली आपलं काम झालेलं आहे. रोपण हे बघा. इथं खसत पण आहे. त्याची मदत चला घरी. हटावा मी इडत आहे कुठं तरी. आता चला घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. मिळते अगली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इतकाच. लय नाही मोठा करला पाहिजे ब्लॉग. पण इतकाच करा. कमेंटमध्ये सांगा की वाढवली पाहिजे का नाही. असंच झाले. तर आज आपण आलेलो आहे शुडळेश्वर मंदिरात. जायचे थोडं दिसत असेल तर बघा. तर मावशीला तिच्या घरी सोडायला धाडेवाडीला गावात आली. ती जवळची मावशी आमच्यापासून. त्याच्यामुळे इकडं आलतो. म्हणलं जाता जाता मंदिरात येऊन जावा. ते झालं व्ह्यू बघा. अनबिटेबल. म्हणलं जाता जाता शुडळेश्वर मंदिर जे की उजिबा पण म्हणले जातं त्याला, त्या मंदिरात आज आपण जाणार आहोत. दिसणारा व्ह्यू बघा. बेस्ट ऑफ द बेस्ट व्ह्यू. इथून आलेलो आहे मी. मावशीचं घर तिकडे आहे. इथून नाही दिसत तुम्हाला. या साईडला मावशीचं घर आहे. तर आता जायचं आहे आपल्याला पुढं. इथं थांबलो होतो तुम्हाला दाखवायसाठी. गाडी चलता चलता ब्लॉग नाही करू शकत. गाडी थांबलेलं आहे इथं. चला आता पुढं जाऊ. डायरेक्ट बसतो गाडी. करूया आता कंटिन्यू. डायरेक्ट आता मंदिरात तिकडे ब्लॉग चालू करतो. तिकडचं सौंदर्य दाखवतो मला. निसर्ग त्याला निसर्ग दाखवतो मग. चला जाऊया डायरेक्ट मंदिरात.
आपण पोहोचलेलो आहे मंदिरात. हा बघा, आधी तुम्हाला इथला एरिया दाखवतो. हवा खूप जोरात चालू आहे. आधी आपण दर्शन घेऊ, मग तुम्हाला बाकी सगळा परिसर दाखवतो. त्यांना गाडी इथे पार्किंगला लावली. मंदिर श्री गणेश, साक्षात मारुतीराय म्हणजे हनुमानजी, त्यांची दर्शन स्वयंप्रकाश श्री मारुती. एकदम खाली जायचं आपल्याला. ओके, एक लावलेलं आहे. आतमध्ये अंधारच येऊ, आपण लाईट लावू. तर लिमिट नाही लाईट नाही ते हे शुडेश्वराचं मंदिर आहे. तिथे की आपण आलेलो आहोत. खूप जण काय दाखवता येतं. हे जे मंदिर आहे बघा, शिवजीचं दर्शन घ्या. दर्शन घ्या बघा. हे मंदिर असं म्हटले जातं की हेमाडपंथी मंदिर आहे, जे की राक्षसांनी बांधले जुने काळात. मी दर्शन घेतो तेवढ्यात लाईट आलेली. चला आता लाईट आलेली, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आता बघा, आता असं करतो. ओके, ते श्री गणेश, श्री रामदेव, सांगता येईल पण विष्णूची वाटोळ आहे. ते साक्षात महादेव, त्या शुडेश्वर म्हणून ओळखलं जातं. तर आपलं दर्शन झालेलं आहे. आपण बाहेरचा निसर्ग बघू शकतो की हे नक्षी बांधकाम खूप जुन्या काळातले, आजच्या काळात बांधता येऊ नाही शकत. आता आपण आलेलो आहात बाहेर, दर्शन झालेले आहे आपलं. तुम्हाला अजून एक तिकडे मूर्ती दाखवतो, शिवलिंग. तरी झाला निसर्ग एकदा बघा. इथून पाणी वाहत असतं जास्त पाऊस झाल्या. हे मंदिर आहे, तिथे लग्न पण. ओके, आपण चाललो होतो आता दुसऱ्या मूर्तीकडे. इथं पण जिवंत झाड आहे असं सांगितलं जातं. आहे का पलीकडे अजून किती ते नाही सांगता यायचं, पण आहे जिवंत पाणी म्हणून. आणि हा आपले मंदिर आहे, इथून मंदिर आहे, तिथे पण दर्शन घेऊन जाऊ. चान्स भेटला यायचा म्हणतात, अगर नाही. ओके ओके, तुम्ही पण दर्शन घ्या. आता मी आलात तर या मंदिराला भेट देऊन नक्कीच जा. ओके, एक कळसुबाई रामचंद्र धावडे म्हणून स्मारक आहे. नदी म्हणजे नाही म्हणता बेस्ट ठिकाणी. आतमध्ये गेलं सगळं यायचे पान झालं. इकडून हे बघून घ्या. हे होतं शुडेश्वर. चला आता निघूया आपण. मला वाटतं इथून जावा. चला टेरेस गाड्यांना
इथे एंड करतो. आता चालतो आपण घरी. जायचंय भाच्याला भेटायला. भेटूया डायरेक्ट तिकडेच. चला आता जाऊया भाच्याला भेटायला. टाटा कर मम्मीला. टाटा. टाटा बाय बाय. चला. कसली मामा कुठे काय कुठे आहे मम्मी? मम्मी आता रात्र झाले. रात्रीचे 8 वाजले. आता एडिटिंग करणार आहे. एडिटिंग झाल्यावर ॲनिमे बघणार आहे. आणि ॲनिमे बघून झाल्यावर जेवल्यावर झोपणार आहे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथे एंड होत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हो सबस्क्राईब.